घे रे. थँक्यू. काय रे, माझे व्हिडिओ पाहिलेस का? ते सुश्री फाउंडेशनचे ना? अगं पाहिले की, आणि त्याच्या खालच्या कमेंट्सही वाचल्या. नाही म्हणजे अभिवाचन करणं ते सुद्धा व्हिडिओ फॉर्मॅट मध्ये, ही आयडिया किती वेगळी आहे. हो ना. एक तर माझा आवडीचा विषय रक्तदान, महेंद्र वाघ सरांचे अनुभव आणि त्यासाठी सुश्री फाउंडेशननी घेतलेला पुढाकार. अभिवाचनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम असताना तर हा विषय काही मोजक्याच प्रेक्षकांपर्यंत पोहोचला असता, पण सुश्री फाउंडेशननं व्हिडिओ माध्यमाची निवड केली. त्यामुळे आता काय होणार, हे सगळं कायमस्वरूपी राहणार आणि सर्व दूरपर्यंत पोहोचणार. बरोबर. आणि आई, व्हिडिओ हे माध्यम जितकं प्रभावी आहे तितकंच ते खर्चिक पण आहे. तरी सुद्धा त्याचा वापर करायचा धाडसी निर्णय घेणं सलाम आहे त्यांना. धाडसापेक्षा ना दृष्टिकोन महत्वाचा वाटतो मला. आणि अरे आता नवीन माध्यमही ट्राय करायलाच हवीत ना. माझ्या अभिवाचनाचं नुसतं कौतुक झालं असतं ना तर यावेळी तरी मला आनंद झाला नसता. पण माझं काम हे रक्तदानाच्या जनजागृतीसाठी उपयोगी पडतंय ह्याचं समाधान जास्त आहे मला. खरंच सुश्री फाउंडेशनची या तिन्ही व्हिडिओ निर्मिती मागची धडपड ही पूर्णपणे यशस्वी झाली असं म्हणावं लागेल. आणि आमच्यासारख्या यंग जनरेशन पर्यंत पोचायचं तर ही सगळी माध्यमं ही वापरली गेलीच पाहिजेत. म्हणजे आता यावेळीच बघ ना, या व्हिडिओज मुळे माझे सगळे मित्र येणार आहेत रक्तदानाला 15 तारखेला. बर. आणि गंमत म्हणजे हे रक्तदान शिबिर जनकल्याणमध्येच होणार आहे. म्हणजे बघ, जिथे आपण रक्ताचा साठा करतो, जिथून मेन रक्त पुरवलं जातं, अशाच ठिकाणी जेव्हा आपण रक्तदान शिबिर घेतो तेव्हा तिथे येणाऱ्या प्रत्येकाच्या शंकांचं निरसन केलं जाऊ शकतं. आम्ही जातोय 15 डिसेंबरला जनकल्याणमध्ये रक्तदानासाठी. तुम्ही येताय ना?